नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की अबू आझमीच्या विधानावर नवनीत राणा खूप संतापल्या। समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानावरून गोंधळ उडाला आहे। आता भाजप नेत्या नवनीत राणा यांनी यावर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की काल महाराष्ट्रात एका आमदाराने विधान केले की औरंगजेब राजा असताना खूप चांगले प्रशासन चालवत असे, त्याने खूप चांगली सेवा दिली। मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की ज्या महाराष्ट्रात तुम्ही आमदार झाला आहात तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राजे होते। तुमच्या तथाकथित पापांनी औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांना खूप छळले। नेक्स्ट, अब्बू आझमींच्या विधानावर नितेश राणे संतापले। अब्बू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे। मंगळवारी आझमी यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले। दरम्यान महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनीही महाराष्ट्र सपा प्रमुखांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे। भाजप नेते नितेश राणे यांनी अब्बू आझमी यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली। शिवाजी महाराजांनी मुघलांनी केलेल्या हिंदू मंदिरांच्या विध्वंस आणि धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला। जर अबू आझमी हे समजू शकले नाहीत तर त्यांना औरंगजेबाकडे पाठवावे लागेल। निलंबनाने काहीही होणार नाही, त्यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे। नेक्स्ट, अबू आझमी यांनी मागितली माफी। औरंगजेब आणि त्यांच्या कारभाराचे कौतुक केल्याबद्दल वादात सापडलेले सपा नेते अबू आझमी यांनी माफी मागितली आहे। औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताला सोन्याची पक्षी म्हटले जात असे त्यांनी म्हटले होते। जगाच्या जीडीपी मध्ये भारताचा वाटा पूर्वी 24% होता। यावर महाराष्ट्रात गदारोळ झाला। सत्ताधारी आघाडीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनीही सभागृहात गोंधळ घातला। आता अबू आझमी यांनी याबद्दल माफी मागितली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे की मी चुकीच्या हेतूने काहीही बोललो नाही। एका माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नाच्या उत्तरात मी हे भाष्य केले होते। माझे शब्द चुकीचे सादर केले गेले आणि गोंधळ निर्माण झाला। नेक्स्ट, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की धनंजय मुंडे यांनी मला राजीनामा दिला आहे, मी राजीनामा स्वीकारला आहे। पुढील कारवाईसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना आरोपी बनवण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते। नेक्स्ट, विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा। निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे। या 5 जागांवर 27 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि मतदान संपल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल। विधानसभा निवडणुकीत एमएलसी जिंकल्यानंतर या 5 जागा रिक्त झाल्या आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की पोटनिवडणुकीची अधिसूचना 10 मार्च आणि 17 मार्च रोजी जारी केली जाईल। सोमवार ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। उमेदवारी अर्जांची छाननी 18 मार्च रोजी होईल आणि उमेदवार 20 मार्च पर्यंत आपली नावे मागे घेऊ शकतील। नेक्स्ट, महाराष्ट्र सरकार विरुद्ध कारवाई करण्याची तयारी। एमव्हीएची धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती विधिमंडळाला न दिल्याबद्दल विरोधी पक्ष महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकार विरुद्ध विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगितले। मंगळवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती माध्यमांना दिली आणि तो स्वीकारल्याचे सांगितले। नेक्स्ट, वडिलांच्या विधानावरून गोंधळ थांबला नाही आणि मुलाने सुरू केला नवा वाद। समाजवादी पक्षाचे सपा आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्र विधानसभेत औरंगजेबावर केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद अजून शांत झालेला नाही। तोच त्यांचा मुलगा अबू फरहान आझमी यांनी एक नवीन गोंधळ उडवला आहे। गोवा पोलिसांनी मंगळवारी फरहान आणि त्याच्या मित्रांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी भांडणे आणि शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला। उल्लेखनीय म्हणजे फरहान आझमी हा एक रेस्टॉरंट मालक आहे आणि अभिनेत्री आयशा
गॅसच्या टाकियाच्या पती आहे. गोव्यातील नंडोलिम परिसरातील एका सुपरमार्केट बाहेर झालेल्या भांडणात त्याच्याकडे परवानाधारक बंदूक असल्याचा अभिमान बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नियंत्रण कक्षाला या भांडणाची माहिती मिळाली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता, ज्यामध्ये फरहान आझमीचा गटही होता. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांनी दावा केला आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने युबीटी आपला दावा मांडला आहे. ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांना या कॅबिनेट दर्जाच्या पदासाठी नामांकित करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्यात आले आहे. ठाकरे म्हणाले, शिवसेने युबीटी ने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे. या संदर्भात आम्ही अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्ये लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. 24 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, यावर त्यांनी भर दिला. भटक्या समाजाला न्याय मिळेल, रामदास आठवले यांनी ठोस पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI चे अध्यक्ष आणि मंत्री रामदास आठवले यांनी मुक्त, भटक्या, अर्धभटक्या आणि आदिवासी समुदायांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी सामाजिक कार्यकर्ते संजय मारुती कदम यांनी शास्त्री भवन येथे मंत्र्यांची भेट घेतली आणि भटक्या समाजाच्या विविध समस्या सोडवण्याची मागणी करणारे 12,000 कुटुंबांचे सर्वेक्षण फॉर्म आणि मागणी पत्रे सुपूर्द केली. यावर रामदास आठवले यांनी मंत्रालय, प्रशासन आणि राज्य सरकारला आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी कारवाई. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुली आणि त्यांच्या काही मैत्रिणींच्या छळाबाबत रविवारी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री जलगावातील कोथली गावात संत मुक्ताई यात्रेदरम्यान ही घटना घडली. त्यानंतर रक्षा खडसे यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की FIR मध्ये 7 जणांची नावे आहेत. त्यापैकी सोहम माली नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे प्रादेशिक परिवहन अंतर्गत 14,000 रिक्षांचे वेळापत्रक बदलण्याचे काम पूर्ण राज्य परिवहन विभागाने लागू केलेल्या नवीन भाड्यानुसार चालकांना त्यांचे रिक्षा मीटर रिकॅलिब्रेट करावे लागतील. यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत आतापर्यंत 14,402 रिक्षांचे मीटर पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे. कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी चिंतेत. काही काल स्थिर असलेले कांद्याचे दर पुन्हा घसरू लागल्याने कांदा उत्पादक चिंता व्यक्त करत आहेत. देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे उन्हाळी कांद्याचे भाव झपाट्याने घसरत आहेत. एका आठवड्यात कांद्याचे दर 200 ते 400 रुपयांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत घरे खरेदी करण्यासाठी मराठी लोकांना आरक्षणाची गरज. पार्ले पंचमने सर्व आमदारांना लिहिले पत्र. मुंबईत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बहुतेक नवीन इमारतीमध्ये आलिशान अपार्टमेंट बांधण्याची पद्धत बांधकाम व्यावसायिकांनी विकसित केली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे हे फ्लॅट्स आता सामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पार्ले पंचम या संघटनेने पुन्हा एकदा मराठी लोकांना घरे खरेदीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. या संघटनेने मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या सर्व आमदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे. मुंबईत मराठी लोकांची लोकसंख्या कमी होत आहे आणि मराठी लोकांना मुंबईत घर खरेदी करणे अशक्य झाले आहे. शिवाय मुंबईत मराठी लोकांवर ज्या विविध प्रकारे अत्याचार केले जातात त्यावर टीका करणे, ज्यामध्ये मांसाहारी मराठी लोकांना इमारतीमध्ये घरे नाकारणे, बांधकाम व्यावसायिकांकडून मराठी लोकांच्या कामात अडथळा आणणे यांचा समावेश आहे. तर मित्रांनो, आज महाराष्ट्रातील ही मोठी बातमी होती. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याच्या हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.